सकाळची सुरुवात जर कडक अशा चहानं नाही झाली तर खूप जणांचा दिवस खूप आळशी जातो, तर त्याच्यातली मी सुद्धा आहे. मला पण सकाळचा चहा मस्त कडक लागतो. तर बघा, माझी ही सिक्रेट रेसिपी आहे, मी ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की चहा मस्त टपरीसारखा किंवा जो हॉटेलमध्ये चहा बनतो तसा चहा आपण घरच्या घरी बनवू शकतो. कसा? फक्त एका ट्रिकनं. तर ट्रिक आणि टिप्स कोणती आहे, ह्याच्यासाठी मी कुठलं दूध वापरते किंवा पुड्याचं दूध वापरता येतं का, आपलं जे दूधवाले विकतात ते दूध वापरता येतं, तर ह्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. तर नमस्कार, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर चला तर मग चहाच्या सिक्रेट रेसिपीला सुरुवात करूया. आपण भारतीय असे आहेत की आपली सुरुवातच चहापासून होते. तर असा कडक असा मसालेदार चहा पिल्याशिवाय झोपही पूर्ण होत नाही, आपली झोपेतून उठल्यासारखं वाटत नाही. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही चहाची सिक्रेट रेसिपी आहे, मी खूप वर्षापासून ही रेसिपी फॉलो करते आणि घरातल्यांनासुद्धा अशाच पद्धतीने मी चहा बनवून देते. तर अद्रक घेतलेला आहे मी, अतिशय छोटा तुकडा, आणि इलायची. जर तुम्हाला मसाला चहा प्यायची नसेल तर तुम्ही अद्रक आणि इलायची दोन्हीही स्किप करू शकता, किंवा तुमच्याकडे चहाचा मसाला असेल तोही डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. तर इकडे आता मी छान अद्रक आणि विलायची, एक विलायची घेतलेली आहे आणि अतिशय छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे. तर दोन्ही छान असं ठेचून घ्यायचं आहे छानपैकी. तर असं बारीक करून घेते आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता हा बारीक झालेला मसाला जास्त बारीक करायचा नाही आहे, आबडधोबडच ठेवायचा आहे आपल्याला. आता गॅस चालू करूया. आता इथे मी एकटीपुरता चहा बनवत आहे. तर बघा, मी ह्या मापाने 1.5 माप साखर टाकलेली आहे. ऑफकोर्स मला चहा गोड आवडतो. तर इकडे मी बघा पाणी घातलं नाही आहे चहाच्या पातेल्यामध्ये, डायरेक्ट मी चहाच्या पातेल्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि ही साखर छान अशी आपल्याला वितळू द्यायची आहे. त्याचं कॅरेमल तयार व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या पळीने मी ही साखर छानपैकी अशी फिरून घेते आहे. साखरेला असं छान असं पाणी सुटलं पाहिजे, थोडक्यात कॅरेमल झाली पाहिजे साखर. आणि आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला. चहा मसाला असेल तर तेही टाका. मी इकडे अद्रक आणि इलायची वाटून घेतलेली आहे, तर तो मसाला इथं टाकलेला आहे. तो पण 2-3 मिनटं परतून घेतलेला आहे. हो, आणि चहापत्ती सुरुवातीला टाकायची नाही आहे, चहापत्ती जळते आणि चहामध्ये मग करपलेला वास येतो. मसाला हा भाजून निघतो, पण चहापत्ती आधीच वाळलेली असते, तर चहापत्ती ही भाजून करपून निघते. आता ह्या स्टेजला टाकायची आहे चहापत्ती. बघा, मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि 1 चमचा चहापत्ती टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जसं पसंत असेल तसं तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे पटकून मी 1 सेकंद भाजून घेतली चहापत्ती. आणि आता ह्याच्यात एकटीपुरतं दूध घालून घेते. जर तुम्हाला दुधाची चहा प्यायची नसेल, दूध आणि पाणी दोन्ही लागत असेल, तर ह्या स्टेजला तुम्ही पाणी घालू शकता. ज्यावेळेस चहाचं पाणी उकळायला लागेल त्यावेळेस तुम्ही दूध घालू शकता. तर छानपैकी असा दुधाचा चहा बघा आता आपला 1 नंबरच होणार आहे. एकदा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर आता तुम्ही म्हणत असताल की आता हा तर तू एकटीसाठी बनवला, पण काय आहे, सगळ्यांसाठी बनवला तरी चालेल, पण कष्ट तर प्रत्येक गोष्टीत घ्यावे लागतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा चहा करून पहा, घरातले तुमच्या चहाची खूप तारीफ करतील, हे मी तुम्हाला लिहून देते. तर बघा, टपरीसारखा चहा बनला आहे की नाही, घट्ट सर. तर सगळ्यांसाठी पण तुम्ही बनवू शकता, पण कष्ट घ्यावी लागतात तुम्हाला. तर बघा, एकदम मस्त. बघा, पाहूनच समजत असेल की आपल्या चहामध्ये, रोज आपण जो चहा करतो त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारचा चहा बनवतो त्याच्यामध्ये काय फरक आहे. मुद्दाहून तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये दाखवलं. तर बघा, छान अशी दाटसर चहालावरती साय यायला लागलेली आहे, कारण आपली साखर कॅरेमल झालती आणि मसाले चांगले भाजले गेलते. आणि बघा, दाटसर चहा, जी दुधावर साय येते तशी ती आपल्या चहावर साय यायला लागते. तर छान असा चहा उकळून घ्यायचा आहे, शिजून घेतल्यासारखं. हे बघा, अतिशय चहा छान होतो. जे तुमच्या घरातले बाहेर पिणारे सदस्य आहेत चहा, ते बाहेरचा चहा प्यायचा विसरून जातील, ह्याची 100% गॅरंटी देते मी. आणि आता बघा, चहा गाळून घेते आणि बघू शकता तुम्ही, एक दाटसरपणा आहे चहाला, पातळ चहा अजिबात झालेला नाही आहे. तर जवळून पण तुम्हाला मी दाखवते, अतिशय दाटसर चहा झालेला आहे.
बघू शकता तुम्ही. तर बाहेर चहा प्यायचं घरातले विसरूनच जातील ह्याची 100% मी गॅरंटी देते. आता छानपैकी चहा मी गाळून घेते आहे. चहा गाळून घेतला की आता आपण घेऊया चहा प्यायला. तर बघू शकता तुम्ही इकडे चहा गाळून झालेला आहे आणि आता मी चहा घेतलेला आहे प्यायला. चला तर मग थोडासा टेस्ट करून पाहूया चहा. तर चहा अतिशय सुरेख झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि